वेलकम. आज आपण पार्शल फ्रॅक्शनमध्ये डिनॉमिनेटरची तिसऱ्या टाईप ऑफ फॅक्टरची केस पाहणार आहोत. याआधी आपण डिनॉमिनेटर जर फॅक्टराईज दिलेला नसेल तर आपण त्याचे फॅक्टर्स कसे पाडतात आणि त्या फॅक्टरचे पहिले दोन टाईप कसे ओळखतात पाहिले आहेत. पहिला टाईप हा काय होता, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर. दुसरा टाईप काय होता, तर रिपीटेड लिनियर फॅक्टर. म्हणजे या टाईपचे डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स आपल्याला ओळखता येतात. आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की डिनॉमिनेटरचे जेव्हा आपण फॅक्टर्स घेतो त्यावेळेला काही फॅक्टर्स हे लिनियर दिलेले असतात, काही क्वाड्रॅटिक दिलेले असतात. मग क्वाड्रॅटिक फॅक्टरचे आपण पुन्हा फॅक्टर्स पाडतो. आता क्वाड्रॅटिक फॅक्टरचे हे लिनियरच फॅक्टर असतात, बरोबर आहे ना. त्यामुळं क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिला असेल किंवा क्वाड्रॅटिक फॅक्टर दिला असेल तर आपल्याला त्याचे लिनियर फॅक्टर्स मिळतात. पण काही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स हे जे असतात ते इरिड्युसिबल असतात. इरिड्युसिबल याचा अर्थ काय, तर त्यांचे पुन्हा फॅक्टर्स पडत नाही. जेव्हा इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल किंवा फॅक्टर हा डिनॉमिनेटरमध्ये दिलेला असेल तर काय करायचं, ॲक्च्युली तो जो एक फॅक्टर जो आहे, जो इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक आहे, त्याचा आपल्याला एकच पार्शल लिहिता येतो. आता तो प्रॉपर पार्शल पाहिजे. प्रॉपर म्हणजेच काय, तर त्याच्या छेदापेक्षा अंशाची डिग्री ही कमी असली पाहिजे. ही गोष्ट तुमच्या लक्षात असलीच पाहिजे की आपण दिलेल्या दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनचे पार्शल फ्रॅक्शन घेतो, म्हणजेच त्याची फोड प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये करतो. मग लिनियर असेल फॅक्टर तर त्याचा प्रॉपर पार्शल घेताना आपल्याला एकच कॉन्स्टंट यूज करायला लागतो. रिपीटेडमध्ये सुद्धा आपल्याला एकच कॉन्स्टंट यूज करायला लागतो. पण जितका वेळा तो रिपीट झालेला आहे तेवढे पार्शल्स मिळवण्यासाठी आपल्याला तितके नवीन अननोन्स घ्यायला लागतात. आता इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर आपल्याला त्याचा एक पार्शल कसा लिहितात, त्यासाठी किती कॉन्स्टंट यूज करतात हे आपल्याला या केसमध्ये बघायचं आहे. जसं इथं आपण पार्शल लिहिलेला आहे बघा. तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का बघा, की क्वाड्रॅटिक म्हणजे त्याची डिग्री किती असणार, फॅक्टरची 2 असणार. त्यामुळं तो प्रॉपर व्हायचा असेल तर अंशाची डिग्री ही 2 पेक्षा कमी असली पाहिजे. 2 पेक्षा कमी म्हणजेच किती घेतली आपण, जर 1 घेतली तर 1 म्हणजेच त्यामध्ये एक्सची पॉवर ही किती असेल, 1 असेल. जसं एक्सची पॉवर 1 आहे म्हणजे तो लिनियर असला पाहिजे. आता लिनियर पॉलिनॉमियल आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये 2 कॉन्स्टंट असतात, बरोबर ना. ॲक्च्युअली लिनियर पॉलिनॉमियल आपण एक्स प्लस बी न लिहितो बघा. मग ए आणि बी हे 2 कॉन्स्टंट असतात, पण हे आपल्याला माहीत नाहीत म्हणून आपण ते अननोन कॅपिटल ए कॅपिटल बी न जर रिप्रेझेंट केले तर आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल जर किंवा क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल, जर तो इरिड्युसिबल असेल तर त्याचा पार्शल प्रॉपर पार्शल लिहायचा असेल तर आपण या पद्धतीनं तो लिहू शकतो. म्हणजे ज्यामध्ये अंशात 2 अननोन कॉन्स्टंट आपण लिनियर फॉर्ममध्ये घेतो, ए एक्स प्लस बी. लक्षात राहील ना. मग जर बी आणि सी जर हे 2 कॉन्स्टंट यूज करून आपल्याला जर पार्शल लिहायचं असता तर आपण बी आणि सी कसे लिहिले असते, तर बी एक्स प्लस सी असे लिहिले असते बघा, बी एक्स प्लस. लक्षात राहील ना ही केस. मग आपण या टाईप ऑफ फॅक्टरची एक्झाम्पल्स काय करू, सॉल्व्ह करू. मग तिसरी केस काय आहे, इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर त्याचा एकच प्रॉपर पार्शल लिहायचा. पण त्यासाठी आपल्याला 2 अननोन कॉन्स्टंट यूज करायचे असतात जे लिनियर फॉर्ममध्ये लिहायचे असतात. लक्षात राहील ना. एक्झाम्पल बघा, पहिलंच काय आहे, रिझॉल्व इनटू पार्शल फ्रॅक्शन इनटू पार्शल फ्रॅक्शन एक्स 2x minus 3 divided by x plus 1 x square plus 4. आपण याचे पार्शल फ्रॅक्शन्स कम्प्लीट करू. मग सोल्युशनमध्ये पहिला लेट दिलेला फ्रॅक्शन तर मी कन्सिडर करतो 2x minus 3 divided by x plus 1 into x square plus 4. आता इथं तुमच्या लक्षात येईल की डिनॉमिनेटरचे आपल्याला 2 फॅक्टर्स दिलेले आहेत, कारण की 2 टर्म्स गुणाकार दिसतात. त्यातली पहिली टर्म कोणती आहे, तो पहिला फॅक्टर आहे एक्स प्लस 1 आणि हा लिनियर आहे. आणि दुसरी टर्म कोणती आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4 हा दुसरा फॅक्टर आहे. एक्स स्क्वेअर प्लस 4 याचा अर्थ याची डिग्री किती आहे, 2. मग डिग्री 2 म्हणजे थोडक्यात हा क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे. मग क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल तर यापूर्वी आपल्याला माहित आहे की आपण त्याचे लिनियर फॅक्टर्स काढतो. पण एक्स स्क्वेअर प्लस 4 हा
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म आहे बघा. दोन स्क्वेअरच्या ॲडिशनचे आपल्याला काय मिळत नसतात, फॅक्टर्स मिळत नसतात. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचे फॅक्टर्स असतात ए प्लस बी किंवा ए मायनस बी ए प्लस बी, पण याचे आपल्याला फॅक्टर्स मिळत नाहीत म्हणून याला आपण इरिड्युसिबल म्हणतो. मग हा एक्स स्क्वेअर प्लस 4चे जर फॅक्टर्स मिळत नसतील तर हा इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल झाला किंवा इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर झाला. मग आपल्याला दोनच फॅक्टर्स मिळतात, त्याचा अर्थ दोनच पार्शल्स लिहायला मिळतील. आता दोन पार्शल लिहिताना हा लिनियर आहे त्यामुळे याचा एकच अननोन कॉन्स्टंट यूज करता येईल आणि हा क्वाड्रॅटिक आहे, या केसनुसार याचे दोन अननोन कॉन्स्टंट आपण यूज करून पार्शल्स लिहिणार. मग पहिला पार्शल काय आहे, पहिला लिनियर फॅक्टरसाठी ए यूज केला तर ए अपॉन एक्स प्लस 1 येईल आणि हा क्वाड्रॅटिक आहे त्यासाठी दोन कॉन्स्टंट बी आणि सी, पण ते आपण बी प्लस सी किंवा बी सी असं सेपरेट न लिहिता लिनियर फॉर्म मध्ये लिहितो आणि जो काय असतो बी एक्स प्लस सी डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक फॅक्टर जो काय आहे एक्स स्क्वेअर प्लस 4. आणि हेच आपलं काय आहे दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनचे पार्शल फ्रॅक्शन्स. पण ए आणि बी आणि सी काय आहेत अननोन कॉन्स्टंट, आपल्याला पुटिंग मेथडनं ते शोधले पाहिजेत. बघा पुढची प्रोसेस आपल्याला ऑलरेडी माहीतच आहे. त्यानुसार आपण पहिल्यांदा मल्टिप्लाइंग बाय डिनॉमिनेटर एक्स प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 4 ऑफ लेफ्ट हँड साइड ऑन बोथ साइड करू. सांगा मला इक्वेशन काय मिळेल. इथं 2x मायनस 3 न्यूमरेटर राहील, एच्या गुणाकारात x प्लस 1 कॅन्सल होऊन x स्क्वेअर प्लस 4 येईल. तर इथं आता ॲक्च्युली b आणि c सेपरेट नाही तर bx प्लस c एक सिंगल टर्म आहे त्यामुळे न्यूमरेटर bx प्लस c ब्रॅकेटमध्ये घेऊन त्याच्या गुणाकारात हा x स्क्वेअर प्लस 4 कॅन्सल झाला तर आपल्याला x प्लस 1 मिळेल. म्हणजे ही गोष्ट लक्षात येते का बघा, हा bx प्लस c न्यूमरेटरच्या गुणाकारात त्यामुळे आपण ब्रॅकेटच्या गुणाकारात x प्लस 1 येईल. मग हे इक्वेशन आपण कशासाठी यूज करणार आहोत तर ए बी आणि सी शोधण्यासाठी यूज करणार. पण इथे एक गोष्ट लक्षात येते का बघा, याआधी आपण काही एक्झाम्पल बघितलेली होती त्यामध्ये ए ची बी ची आणि सी ची सेपरेट टर्म्स होत्या. त्यामुळे ए शोधताना बी आणि सी ची टर्म झिरो करण्यासाठी आपण कॉमन फॅक्टर शोधत होतो, त्याच पद्धतीने बी आणि सी काढलेला होता. पण इथं एक गोष्ट लक्षात येते का, इथं ही ए ची टर्म आहे आणि बी आणि सी ची सेपरेट टर्म नाही कारण बी आणि सी एकत्र आहेत बघा. मग ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या केसमध्ये आपल्याला ए काढायचं असेल तर ही एक जी टर्म आहे ही टर्म झिरो करता येईल. त्यासाठी हा फॅक्टर आपल्याला झिरो करता येतो का बघू. हा फॅक्टर झिरो करायचा असेल तर मला एक्स काय चूज करायला लागेल बघा. हा टर्म झिरो करायची असेल तर एक्स इज इक्वल टू -1 घ्यायला लागेल ऑब्विसली. म्हणजे मी एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर ही बी आणि सी ची टर्म झिरो होईल जेणेकरून मला ए ची व्हॅल्यू मिळेल. बघू आपण एक्सची व्हॅल्यू -1 घेतली तर 2 × -1 -3 इज इक्वल टू ए × -1 चा स्क्वेअर प्लस 4 आणि बी एक्स प्लस सी हा जर 0 झाला तर मल्टिप्लिकेशन म्हणजे सेकंड टर्म 0 होईल. आता 2 × -1 -2 -3 इज इक्वल टू ए × -1 चा स्क्वेअर 1 प्लस 4 -2 -3 -5 होईल आणि 4 प्लस 1 5 होईल. 5 कॅन्सल ए ची व्हॅल्यू काय राहील आपल्याला -1. ए तरी मिळालेला आहे आपल्याला बघा. आता बी आणि सी, आता बी आणि सी सेपरेट नसल्यामुळं आपण काय करतो, जसं आपण रिपीटेड लिनियर फॅक्टरमध्ये बघितलेलं होतं. बी जेव्हा आपल्याला काढता येत नव्हता त्यावेळेला आपल्याला ए आणि सी ची व्हॅल्यू यूज करून आपण एक्सची कोणतीही व्हॅल्यू घेत होतो. तीच केस इथं पण यूज करायची आहे. इथं पण आपल्याला बी आणि सी सेपरेट न दिल्यामुळं म्हणजेच बी काढताना सी किंवा ए आपल्याला झिरो करता येणार नाही किंवा सी करताना ए किंवा बी झिरो करता येणार नाही. अशा केसमध्ये आपण काय करायचं, एक्सची कोणतीही व्हॅल्यू घ्यायची बरोबर ना. मग कोणतीही व्हॅल्यू घ्यायची. आता कोणती व्हॅल्यू घेताना जी व्हॅल्यू ऑलरेडी घेतलेली आहे ती सोडून, आता कोणती व्हॅल्यू आपण घेतलेली आहे एक्सची ऑलरेडी तर एक्स इज इक्वल टू -1 घेतलेला आहे. पण त्यासाठी आपल्याला ए ची जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती या इक्वेशनमध्ये काय करायला लागेल, पुट करायला लागेल. मग एक्सची व्हॅल्यू -1 न घेता मग जर मी एक्सची व्हॅल्यू 0 घेतली पण ही व्हॅल्यू 0 घेतली की ए ची टर्म 0 होऊ शकत नाही म्हणून आपण ए ची व्हॅल्यू जी किती आलेली आहे -1 या इक्वेशनमध्ये पुट करू. बघा काय होईल त्यामुळे, म्हणजे जिथे एक्स आहे तिथं 0 टाकला तर डाव्या साईडला 2 × 0 -3 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू -1 आहे त्याला ब्रॅकेट टाकू आपण
इंटू 0 स्क्वेअर 0 प्लस 4. जिथे एक्स आहे त्याचा स्क्वेअर किंवा एक्सच्या पॉवर या 0च होणार, बरोबर आहे ना. त्यामुळे एक्स स्क्वेअर पण 0 स्क्वेअर घेतला प्लस. आता इथं तुमच्या लक्षात येते का हा ब्रॅकेट त्यामध्ये एक्सची टर्म आता बीची असल्यामुळं बी इंटू 0 0च बीची टर्म एलिमिनेट होईल आणि प्लस सी आणि या ब्रॅकेटमध्ये 0 प्लस 1 येईल. जिथे जिथे एक्स आहे त्या टर्म 0 झाला. याचा अर्थ काय झाला, आपण एक्स इज इक्वल टू 0 आणि ए ची व्हॅल्यू घेतल्यामुळं या इक्वेशनमध्ये फक्त सी केवढा राहिला तो सेपरेट केला की आपल्याला सी ची व्हॅल्यू मिळेल. मग बघा 2 इंटू 0 0 -3 मिळेल आपल्याला इज इक्वल टू तर 0 प्लस 4 इंटू -4 होईल आणि तर 0 प्लस सी आणि 0 प्लस 1 1 सी इंटू 1 आपल्याला सी मिळेल. हा -4 लेफ्टला आला तर प्लस 4 होईल इज इक्वल टू सी. याचा अर्थ सी ची व्हॅल्यू पण 1 मिळेल. आता ए मिळाला सी मिळाला. आता राहिला काय बी. मग बी काढायचं असेल तर सेम मेथड सिम्प्लिफिकेशन ए आणि सी ची व्हॅल्यू आपण यूज करणार. पण ए आणि सी काढण्यासाठी ज्या एक्सच्या व्हॅल्यू यूज केलेल्या आहेत ती सोडून त्या व्हॅल्यू सोडून कोणतीही व्हॅल्यू एक्सची घ्यायची. मग आता ए साठी आपण एक्स किती घेतलेला होता -1. सी साठी आपल्याला एक्स किती घेतलेला होता 0. मग ही व्हॅल्यू सोडून एक्सची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली चालेल का बघा, कारण की -1 आणि 0 सोडून कोणतीही. मग 1 पण नुसता 1 घेऊन चालणार नाही तर ए पण घेतला पाहिजे जो किती आलेला आहे -1 आणि सी पण घेतला पाहिजे जो किती आलेला आहे 1. या तीन व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट करू 1 मध्ये. मग बघा एक्स इज इक्वल टू 1 लेफ्टला पुट केलं तर 2 इंटू 1 प्लस 3 सॉरी प्लस नाही -3 आहे इज इक्वल टू राईट हँड साईडला ए ची व्हॅल्यू -1 ब्रॅकेट घेतो आपण इंटू ब्रॅकेट. आता 1 स्क्वेअर प्लस 4 येईल बघा, आणि एक्स ची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे त्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस 4चा काय ना 1 स्क्वेअर प्लस 4 प्लस. आता इथं बघा बी इंटू एक्स म्हणजे बी आणि प्लस सी ची व्हॅल्यू काय आलेली आहे 1. म्हणजेच या ब्रॅकेटची व्हॅल्यू एक्स इज इक्वल 1 साठी काय ना बी प्लस सी आणि इथं 1 प्लस 1. मग आता थोडंसं सिम्प्लिफिकेशन 2 इंटू 1 2 -3 इज इक्वल टू हा -1 आहे तसाच ठेवू आपण. ॲक्च्युली 1 स्क्वेअर 1 1 प्लस 4 5 होईल प्लस बी इंटू 1 आहे तसाच ठेवू आपण, कारण की नंबर आणि अल्फाबेट्स किंवा कॉन्स्टंट यांची बेरीज होऊ शकत नाही. 1 प्लस 1 किती येणार मात्र 2 येणार. मग फायनली 2 -3 -1 इथं -1 इंटू 5 -5 आणि इथं ॲक्च्युली बी प्लस 1ला या 2 मल्टिप्लाय करायचं. मग ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनमध्ये काय करतो आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घेतो. आता इथं 2 मल्टिप्लाय करून घेतलं तर 2b प्लस किती येणार 2 -1 ॲक्च्युली -5 प्लस 2 -3 प्लस 2b. हा -3 लेफ्टला ट्रान्सफर केला तर प्लस 3 इज इक्वल टू 2b. -1 प्लस 3 प्लस 2 इज इक्वल टू 2b. यावरून b ची व्हॅल्यू किती मिळेल 1. बघा मग ए मिळालेला आहे बी मिळालेला आहे आणि सी पण आपण इव्हॅल्युएट केलेला आहे. यावरून आपल्याला काय लिहिता येतं ॲक्च्युली रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन. मग फायनल आन्सर तुम्ही सांगा मला. रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन त्यासाठी दिलेला फ्रॅक्शन काय होता 2x - 3 अपॉन x प्लस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 4. या डिनॉमिनेटरला 2च फॅक्टर्स आहेत, एक लिनियर आहे आणि हा दुसरा क्वाड्रॅटिक आहे, पण तो इरिड्युसिबल असल्यामुळं आपल्याला 2च फॅक्टर्स त्यामुळे 2च पार्शल्स मिळालेले आहेत. त्यातल्या लिनियर फॅक्टरसाठी आपण एक कॉन्स्टंट ए यूज केलेला आहे जो -1 आला त्यामुळे तो प्रॉपर पार्शल काय झाला -1 अपॉन एक्स प्लस 1. आणि दुसरा जो फॅक्टर आहे तो क्वाड्रॅटिक आहे इरिड्युसिबल त्यामुळे त्यासाठी 2 कॉन्स्टंट यूज केले बी आणि सी जे आपण bx प्लस सी फॉर्ममध्ये घेतलेले आहेत. ज्यामध्ये बी ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे 1 इंटू एक्स एक्सच राहील प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे 1 त्यामुळे एक्स प्लस 1 राहील आणि डिनॉमिनेटरला इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर एक्स प्लस 4 आणि हेच आपलं काय असेल आन्सर असेल. म्हणजे दिलेला रॅशनल फ्रॅक्शनची आपण फोड 2 प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये केलेले आहे. बघा मी नेहमी सांगतो की तुम्ही चेक करा की शेवटी आपल्याला जे प्रॉपर जे फ्रॅक्शन्स मिळालेले ते प्रॉपर आहेत का. जसं हा प्रॉपर आहे बघा, कारण छेदाची डिग्री 1 अंशामध्ये कॉन्स्टंट याचा अर्थ डिग्री 0 त्यामुळे हा प्रॉपर आहे. नाही तर पण छेदाची डिग्री 2 अंशामध्ये लिनियर आहे म्हणजे डिग्री 1 त्यामुळे छेदाची डिग्री जास्त आहे त्यामुळे हा आपण प्रॉपर. त्यामुळे दिलेला फ्रॅक्शन 2 प्रॉपर फ्रॅक्शनच्या बेरजेत लिहिलेला आहे. यालाच आपण काय म्हणतो पार्शल फ्रॅक्शन म्हणजे आपलं आन्सर आहे. लक्षात येईल ना. असंच एक आणखीन एक एक्झाम्पल आपण ट्राय करू चालेल. मग यावर नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे रिझॉल्व इंटू पार्शल फ्रॅक्शन x² प्लस 23x
डिवायडेड बाय एक्स प्लस 3 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू. बघा इथं पण तुमच्या लक्षात येईल डिनॉमिनेटर फॅक्टराइज आहे, ज्याचे आपल्याला 2 फॅक्टर्स दिलेले आहेत. बघा मग ही गोष्ट प्रत्येक वेळेला चेक करायचं की दिलेला डिनॉमिनेटर फॅक्टराइज आहे का, नसेल तर त्याचे फॅक्टर्स पाडायचे. जितके जास्त फॅक्टर्स काढता येईल तितकं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करता येतं. जर फॅक्टर्स दिलेले असतील तर ते कोणत्या टाईपचे आहेत हे ओळखायचं. लिनियर आहे का क्वाड्रॅटिक आहे. लिनियर असेल तर पुन्हा फॅक्टर्स पडू शकत नाही, पण क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स पडू शकतात. पण या केसमध्ये बघा जर डिनॉमिनेटर चेक केला तुम्ही तर लिनियर फॅक्टर एक्स प्लस 3 आहे आणि क्वाड्रॅटिक आहे एक्स स्क्वेअर प्लस 1, ज्याचे फॅक्टर्स पडू शकत नाही कारण की इथं एक्स स्क्वेअर आणि 1च्या स्क्वेअरचे ॲडिशन आहे, त्यामुळे स्क्वेअरच्या ॲडिशनचे फॅक्टर्स पडत नाही, त्यामुळे इरिड्युसिबल झाला. त्यामुळे इथं हा 2च फॅक्टर्स राहणार, पुन्हा याचं सिम्प्लिफिकेशन होऊ शकत नाही. मग 2 पार्शल्स, पण लिनियरसाठी 1 कॉन्स्टंट आणि क्वाड्रॅटिकसाठी 2 कॉन्स्टंट, असे एकूण आपल्याला 3 अननोन कॉन्स्टंट यूज करायला लागतील. मग ए डिवायडेड बाय लिनियर फॅक्टर एक्स प्लस 3 प्लस क्वाड्रॅटिकसाठी बी आणि सी, पण लिहितो कसं आपण ते बी एक्स प्लस सी, लक्षात राहील ना. आणि डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक फॅक्टर एक्स स्क्वेअर प्लस 1. आता पुढं मल्टिप्लाइंग बाय डिनॉमिनेटर एक्स प्लस 3 एक्स स्क्वेअर प्लस 1 ऑन बोथ साइड. आपल्याला काय मिळेल एक्स स्क्वेअर प्लस 23x इज इक्वल टू ए इंटू एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस सेकंड टर्मचा न्यूमरेटर बी एक्स प्लस सी असा तो ब्रॅकेटमध्ये घेतला आणि त्याच्या गुणाकारात एक्स प्लस 3 याला नंबर 1 येईल. आता पुटिंग काय करायला लागेल बघा, इथं पण सेम केस बी एन सीच्या टर्म्स एकत्र असल्यामुळे हा फॅक्टर 0 केला की बी सीच्या टर्म 0 आपल्याला ए मिळेल. पण हा फॅक्टर 0 करायसाठी मला एक्स काय चूज करायला लागेल बघा, इथं -3 एक्स प्लस 3 -3 प्लस 3 0 होतो. मग लेफ्ट हँड साईडला टाकला -3 स्क्वेअर प्लस 23 इंटू -3 इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट -3चा स्क्वेअर, निगेटिव्हचा स्क्वेअर यायला लागेल +1. वा, आणि प्लस ही टर्म मी 0च घेणार कारण ही टर्म 0, त्यामुळे हा टोटल मल्टिप्लिकेशन 0. -3 स्क्वेअर 9, 23 इंटू -3 -69 इज इक्वल टू इथं ए इंटू -3 स्क्वेअर प्लस 9 प्लस 1. मग 9 -69 -60 इज इक्वल टू 10a. याचा अर्थ ए ची व्हॅल्यू किती येईल रे, बरोबर -6, कारण 10 डिनॉमिनेटरला 60/10 ते 6 पण निगेटिव्ह असल्यामुळे -6. ए मिळाला. आता बी आणि सी एकत्र आहेत, मग सारखंच आपण बी आणि सी सेपरेट करू शकत नाही. याचा अर्थ आपण एक्सची कोणतीही व्हॅल्यू घेणार, पण कोणती घ्यायची नाही ज्यासाठी ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. यासाठी आपण एक्सची व्हॅल्यू काय घेतलेली होती -3. मग -3 सोडून एक्सची कोणती व्हॅल्यू घेणार आणि ए इज इक्वल टू -c आपण यूज करणार. मग सगळ्यात सोपी व्हॅल्यू कोणती असते 0 आणि ए ची व्हॅल्यू किती आहे -6. मग या 2 व्हॅल्यू यूज करून आपण सिम्प्लिफिकेशन करू, चालेल. मग एक्स इज इक्वल 0 आणि ए -6 या इक्वेशनमध्ये टाकलं तर लेफ्ट हँड साईडला 0 स्क्वेअर 0 प्लस 0, जिथे जिथे एक्सची टर्म आहे ती मी 0 होते ना, कारण मल्टिप्लिकेशन ऑफ विथ 0 काय असतो 0. राईट हँड साईडला ए ची व्हॅल्यू -6 निगेटिव्ह आहे, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये 0 स्क्वेअर 0 प्लस 1, पहिला हा ब्रॅकेट झाला प्लस. आता या टर्ममध्ये बी एक्स 0च होणार प्लस सी आहे ना, आणि इथं 0 प्लस 3. आता 0च येईल लेफ्ट हँड साईडला -6 इंटू 1 -6 येईल, हा सी आणि हा 3, सी इंटू 3 3c. याचा अर्थ 6 इज इक्वल टू 3c, कारण की राईटचा लेफ्टला आला निगेटिव्ह पॉझिटिव्ह 6 होणार आणि सी ची व्हॅल्यू 2 मिळेल. मग ए मिळाला, सी मिळाला. आता राहिला बी. मग बी साठी आपण काय करतो, पुन्हा तेच एक्सची कोणतीही व्हॅल्यू घेणार, बरोबर ना, पण कोणती घ्यायची नाही ज्यासाठी ए आणि सी मिळालेला आहे. मग ए आणि सी साठी कोणती व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला, कोणकोणत्या व्हॅल्यू घेतात पेक्षा -3 आणि 0. -3 आणि 0 सोडून मी एक्सची व्हॅल्यू काय घेणार 1. आता ही व्हॅल्यू घेऊन बरोबर ना, ज्यासाठी आपण ए आणि सी च्या व्हॅल्यू सोडून घेतलेल्या, ए आणि सी च्या एक्सच्या व्हॅल्यू सोडून घेतलेल्या आहेत, त्यामुळे ए आणि सी च्या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायला लागते. ए ची व्हॅल्यू किती आहे -6 आणि सी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. या 3 व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केलं. लेफ्ट हँड साईडला 1 स्क्वेअर प्लस 23 इंटू 1 इज इक्वल टू राईट हँड साईडला ए ची व्हॅल्यू -6, बघा ब्रॅकेटमध्ये घेऊ, इंटू ब्रॅकेट 1 स्क्वेअर प्लस 1
हा टर्म संपली. प्लस आता इथं बी इंटू वन बी प्लस सी ची व्हॅल्यू 2. मी डायरेक्ट बी एक्स 1 असल्यामुळे बी इंटू वन बी घेतो आणि इथं 1 प्लस 3. आता सिम्प्लिफिकेशन 1 स्क्वेअर 1 प्लस 23 इज इक्वल टू -6 इंटू इथं 1 स्क्वेअर 1 प्लस 1 आणि प्लस हा बी प्लस 2 आहे तसंच 2 आणि इथं 1 प्लस 2 3 मिळेल आपल्याला, सॉरी 4 मिळेल. आता 23 प्लस 1 24 -6 इंटू 1 प्लस 1 2 असल्यामुळे -12 होईल आणि इथं 4 इंटू बी प्लस 4b आणि 4 इंटू 2 प्लस 8. हा 24 -12 प्लस 8 प्लस -4 होईल प्लस 4b. हा -4 फक्त लेफ्टला ट्रान्सफर केला तर प्लस 4 होईल इज इक्वल टू 4b. याचा अर्थ 28 इज इक्वल टू 4b. मग 28 इज इक्वल टू 4b याचा अर्थ b इज इक्वल टू काय ना 7 येईल बघा आणि 4 इकडे डिनॉमिनेटरला गेला. 28/4 7. मग a मिळाला, b मिळालेला आहे c. यावर आपण काय लिहितो रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन. आता मला पटकन सांगा रिक्वायर्ड पार्शल फ्रॅक्शन काय म्हणणार. दिलेलं फ्रॅक्शन काय x² प्लस 23x डिवायडेड बाय x प्लस 3 इंटू x² प्लस 4. डिनॉमिनेटरचे दोन फॅक्टर्स त्यामुळे दोनच पार्शल्स. एक लिनियर आहे त्यासाठी एक कॉन्स्टंट a ची व्हॅल्यू -6 अपॉन लिनियर फॅक्टर x प्लस 3. हा पहिला प्रॉपर पार्शल झाला. प्लस दुसरा क्वाड्रॅटिक आहे त्यासाठी दोन कॉन्स्टंट b आणि c लिनियर फॉर्ममध्ये घेतला. त्यामध्ये b ची व्हॅल्यू 7 त्यामुळे 7x प्लस c ची व्हॅल्यू 2. म्हणजे बघा न्यूमरेटरला 7x प्लस 2 येईल आणि डिनॉमिनेटरला x² प्लस 1. हेच आपलं काय असेल आन्सर असेल. लक्षात येईल ना. आणखीन एक एक्झाम्पल आपण ट्राय करू. बघा आपण एक्झाम्पल जितकी जास्त सोडू तेवढं आपलं प्रॅक्टिस होईल आणि जितकं प्रॅक्टिस होईल तेवढं आपलं करेक्शन किंवा कॅल्क्युलेशन एक्झॅक्ट येईल. प्रॅक्टिस करायचं सोडू नका. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा. रिझॉल्व इंटू पार्शियल फ्रॅक्शन x² प्लस 1 अपॉन x³ प्लस 1. आता हे आपण एक्झाम्पल ट्राय करू. चालेल. मग आता इथं आपल्याला दिलेला रॅशनल फ्रॅक्शन कन्सिडर करायला लागेल. लेट आता काय दिलेलं आहे बघा तो लेट x² प्लस 1 अपॉन x³ प्लस 1. आता इथे एक गोष्ट लक्षात येते का बघा की या एक्झाम्पलमध्ये डिनॉमिनेटर जो आहे तो फॅक्टराइज्ड नाही. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये गुणाकारात टर्म दिसतात का नाही त्याचा अर्थ डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स दिलेले नाहीत. मग डिनॉमिनेटरची डिग्री किती आहे बघा. ॲक्च्युली x³ म्हणजे डिग्री किती आहे 3 आहे. मग याचे आपल्याला कमीत कमी 3 लिनियर फॅक्टर्स पडू शकतात. मग 3 लिनियर फॅक्टर्स आपल्याला काढता येत असतील तर आपल्याला 3 पार्शल होऊ शकतील. पण x³ प्लस 1 जसं a² मायनस b² हा स्टँडर्ड फॉर्म आहे. याचे फॅक्टर्स काय असतात a मायनस बी a प्लस बी. तसं a³ प्लस b³ हा सुद्धा एक स्टँडर्ड फॉर्म आहे फॅक्टरायझेशनचा. a³ प्लस b³ म्हणजे दोन क्यूबचे ॲडिशनचे फॅक्टर्स काय असतात तर a प्लस b आणि दुसरा a² मायनस ab प्लस b². हा a³ प्लस b³ फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला आहे. सिमिलरली a³ मायनस b³ पण फॅक्टर्स असतात. जसं a² प्लस b² चे फॅक्टर्स नसतात बघा. स्क्वेअरचे ॲडिशनचे नसतात, सबस्ट्रॅक्शन असतं. तसं क्यूबचे ॲडिशनचे पण आहेत आणि सबस्ट्रॅक्शनचे पण आहेत. आणि याचे फॅक्टर काय असतात तर पहिला या दोन्ही क्यूब रूटची वजाबाकी म्हणजे a मायनस आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² प्लस ab प्लस b². जर तुम्ही इथं कम्पेअर केलं हे दोन फॉर्म तर इथं पहिला a प्लस बी आहे ॲडिशनमध्ये, तसं सबस्ट्रॅक्शनमध्ये a मायनस बी आहे. आणि सेकंड हा a² मायनस ab प्लस b² आहे ॲडिशनमध्ये आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये तर a² प्लस ab प्लस b² आहे. मग तुम्हाला यातला कोणता फॉर्म यूज करायचा आहे हे लक्षात घ्या, कारण या टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. जसं इथं हा 1चाच क्यूब आहे, एक्सचा क्यूब दिलेलाच आहे, त्यामुळे दोन क्यूबचे ॲडिशन असल्यामुळं आपल्याला डिनॉमिनेटरचे दोन फॅक्टर्स पडतील. एक काय यांच्या क्यूब रूटची ॲडिशन जे काय असणार x प्लस 1 आणि दुसरा फॅक्टर काय येणार पहिल्याचा स्क्वेअर x² मायनस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 1 इंटू एक्स काय येणार x आणि प्लस सेकंडचा स्क्वेअर जो किती आहे 1 म्हणजेच x प्लस 1 x² मायनस x प्लस 1 असे दोन फॅक्टर्स मिळाले. आता तुमच्या लक्षात येईल की हा x प्लस 1 तर लिनियर फॅक्टर आहे, पण हा कोणत्या टाईपचा आहे क्वाड्रॅटिक. आता ॲक्च्युली याचे पुन्हा फॅक्टर्स पडत नाही. जर पडत असते तर आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये ते पाडून दिलेले असते, त्या फॉर्ममध्ये दिलेले असतात. म्हणजे या
क्यूबचे ॲडिशनचे दोनच फॅक्टर्स असतात नेहमी. म्हणजे दोनच फॅक्टर्स मिळाले, मग पुन्हा याचे फॅक्टर्स मिळणार नाहीत. मग पुन्हा फॅक्टर्स मिळणार नाहीत म्हणजे याचा अर्थ आपल्याला याचे दोनच पार्शल्स लिहिता येणार, बरोबर आहे ना. मग दोन पार्शल लिहायचे आहेत, पण हा लिनियर टाईप आहे आणि हा कोणता आहे, क्वाड्रॅटिक. त्यामुळं आपण हा दिलेल्या रॅशनल फ्रॅक्शनचे पार्शल्स लिहिताना बघा किती अननोन यूज करायला लागतील मग आपल्याला. ॲक्च्युली लिनियरसाठी ए डिवायडेड बाय एक्स प्लस वन आणि हा क्वाड्रॅटिक इरिड्युसिबल असल्यामुळे याच्यासाठी दोन अननोन यूज करणार. म्हणजे कसं लिहितो आपण, बी एक्स प्लस सी डिवायडेड बाय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन. आपल्याला हे रिक्वायर्ड पार्शल्स आहेत, म्हणजे यामध्ये ए बी सी काय आहेत अननोन. आपल्याला पुढची केस माहीत आहे की पुटिंग मेथडनं हे ए बी सी शोधायचे आहेत. मग बघा पहिली स्टेप पुटिंग, काय काय पुट करायला लागतील आपल्याला, आपल्याला पहिलं मल्टिप्लिकेशन करायला लागेल. बघा कुठलीही प्रोसिजर करताना स्टेप्स घ्यावं नका. मल्टिप्लिकेशन बाय लेफ्ट हँड साईड डिनॉमिनेटर जो काय आहे एक्स प्लस वन एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन ऑन बोथ साईड. आता मल्टिप्लिकेशन सांगा मला काय राहणार, एक्स स्क्वेअर प्लस वन ऑन लेफ्ट हँड साईड राहील, याच्या गुणाकारात हा एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस वन क्वाड्रॅटिक फॅक्टर येईल, प्लस त्या बी एक्स प्लस सीच्या गुणाकारामध्ये हा काय येईल सांगा, लिनियर फॅक्टर एक्स प्लस वन. याला आपण नंबर वन म्हटलं. आता याच्यामध्ये आपण पुटिंग करणार. आता पुट ए ची टर्म करण्यासाठी हा ब्रॅकेट किंवा ही बी आणि सी टर्म झिरो करण्यासाठी एक्स काय चूज करायला लागेल मला, मायनस वन. लेफ्ट हँड साईडला मायनस वन स्क्वेअर प्लस वन, राईट हँड साईडला ए इंटू ब्रॅकेट मायनस वनचा स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू मायनस वन असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये घेतो बघा प्लस वन आणि प्लस ही टोटल टर्म झिरो नाही, मायनस वन प्लस वन झिरो इंटू मल्टिप्लिकेशन या टर्मशी झिरोच येईल. आता मायनस वन स्क्वेअर वन प्लस वन, इथं ए इंटू ब्रॅकेट मायनस वनचा स्क्वेअर प्लस वन होईल, वन वन मायनस मायनस प्लस वन येईल आणि प्लस वन, वन प्लस वन टू आणि इथं वन प्लस वन थ्री, थ्री इंटू ए थ्री. त्यामुळे एची व्हॅल्यू काय होईल, 2/3 होईल बघा. हा 3 डिनॉमिनेटरला आहे. मग ए मिळाला. आता बी आणि सी एकत्र असल्यामुळे आपण एक्सची कोणती व्हॅल्यू यूज करणार, पण एक्सची जी व्हॅल्यू ए काढण्यासाठी घेतलेली आहे ती सोडू. मग एक्सची कोणती व्हॅल्यू घेतलेली आहे आपण मायनस वन. आता इथे सगळ्यात सोपी व्हॅल्यू झिरोच असते नेहमी, एक्स इज इक्वल टू झिरो. जर झिरो घेतला नसेल तर आपण एक्सची व्हॅल्यू झिरो घेणार आणि एची व्हॅल्यू किती आहे 2/3. या दोन व्हॅल्यू आपण यूज करू या इक्वेशन वनमध्ये. आता एक्सची व्हॅल्यू झिरो असल्यामुळं एक्सच्या टर्म ज्या पॉवरमध्ये पण एक्स असतील त्या पण झिरोच होणार. त्यामुळे बघा डाव्या साईडला काय ना 0 प्लस वन, उजव्या साईडला एची व्हॅल्यू किती आलेली आहे 2/3 इंटू ब्रॅकेट 0 मायनस 0 प्लस वन, जिथे जिथे एक्स आहे त्या टर्म झिरो होणार, प्लस आता इथं पण या ब्रॅकेटमध्ये पण एक्सची टर्म बी बरोबर आहे ती झिरो होणार, प्लस सी तेवढा राहणार आणि या ब्रॅकेटमध्ये 0 प्लस वन. आता परत सिम्प्लिफिकेशन, हा वन येईल, इथं वन येईल या ब्रॅकेटची 1 इंटू 2/3 2/3च मिळेल आणि इथं प्लस या ब्रॅकेटची व्हॅल्यू सी, या ब्रॅकेटची व्हॅल्यू वन, दोन्हीचं मल्टिप्लिकेशन सी येणार. मग हा 2/3 जर लेफ्टला ट्रान्सफर केला तर मायनस होईल, इज इक्वल टू सी. त्यावर सीची व्हॅल्यू काय येणार 3 इंटू 1 3 मायनस 2 1 1/3. मग सी पण मिळालेला आहे. आता बी काढायचा आहे. ओके, त्यासाठी मग आपण काय करणार, इथं पण एक्सची कोणती व्हॅल्यू घेणार, पण ज्या व्हॅल्यूसाठी ए आणि सी आलेले आहेत त्या सोडू. मग ए साठी आपण मायनस वन घेतलेला आहे एक्स, बी साठी 0, त्यामुळे एक्स इज इक्वल टू मी 1 घेतला. त्याचबरोबर एची व्हॅल्यू किती आहे ती 2/3 आणि सीची व्हॅल्यू जी किती आहे 1/3. म्हणजे तीन व्हॅल्यू आपण इक्वेशन वनमध्ये पुट करू. डाव्या साईडला 1 स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू उजव्या साईडला एची व्हॅल्यू 2/3 इंटू ब्रॅकेट 1 स्क्वेअर मायनस 1 प्लस 1 प्लस इथं ब्रॅकेटमध्ये बी इंटू 1, आवश्यकता नाही लिहायची पण आपण लिहून घेऊ बी प्लस 1 प्लस सीची व्हॅल्यू 1/3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 1. आता हे कॅल्क्युलेशन थोडं पटपट करू आपण. 1 स्क्वेअर 1 प्लस 1 इज इक्वल टू 2/3 इंटू ब्रॅकेट 1 स्क्वेअर 1 मायनस 1 प्लस 1 प्लस बी इंटू 1 बी प्लस 1/3 इथं 1 प्लस 1 2. आता मल्टिप्लिकेशन ॲडिशन 1 प्लस 1 2, इथं प्लस 1ला मायनस 1 कॅन्सल होईल आणि 1 इंटू 2/3 2/3च राहील आणि इथं 2ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2b प्लस 2/3 येईल, बरं आहे ना. 2 इंटू 1 2/3. ॲक्च्युली 2 इज इक्वल 2/3 2/3 डिनॉमिनेटर इक्वल न्यूमरेटरचे ॲडिशन 4/3 प्लस 2b.
मग हा 4/3 लेफ्टला ट्रान्सफर केला तर -4/3 इज इक्वल टू 2b. ॲक्च्युली 3 इंटू 2 6, 6 - 4. मग मी इथे जरा घेतो 6 - 4 2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 2b. तर दोन्ही साईडचा 2 2 कॅन्सल होऊन b ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 1/3. ए मिळाला, बी मिळालेला आहे सी. तर आपण रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन लिहू शकतो. फायनल आन्सर काय ना बघा, रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन. दिलेला डिनॉमिनेटर काय होता, दिलेला रॅशनल फ्रॅक्शन x² + 1 अपॉन x³ + 1. ज्या डिनॉमिनेटरचे दोन फॅक्टर्स, एक लिनियर आणि एक इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक. मग तीन कॉन्स्टंट ए ची व्हॅल्यू 2/3 अपॉन लिनियर फॅक्टर x + 1 प्लस क्वाड्रॅटिक फॅक्टरचा जो न्यूमरेटर आहे bx + c. त्यामध्ये b ची व्हॅल्यू 1/3, c ची व्हॅल्यू 1/3. त्यामुळे तो काय होईल 1/3x + 1/3 डिवायडेड बाय इरिड्युसिबल क्वाड्रॅटिक फॅक्टर x² - x + 1. हेच आपलं काय असणार मग आन्सर असणार. बघा लक्षात येईल का? ना आणखीन एक एक्झाम्पल आपण असं ट्राय करू, चालेल ना? तुम्ही हे एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. काय आहे बघा, 1/x³ - 1. आता हे एक्झाम्पल आपण जरा ट्राय करू. तर इथं आपल्याला काय करता येईल, हा फ्रॅक्शन 1/x³ - हा पण जो फ्रॅक्शन दिलेला हा प्रॉपर आहे, ज्याच्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स दिलेले नाही. मग आता x³ - 1चे फॅक्टर्स, आता मगाशी आपण a³ + b³ चे बघितला फॉर्म यूज करून. आता a³ - b³ नुसार याचे फॅक्टर्स पडतील बघा. जे 2 असणार, पहिला फॅक्टर या दोन्ही क्यूब रूटची वजाबाकी जी काय असणार x - 1. दुसरा फॅक्टर हा पहिल्याचा स्क्वेअर, त्यानंतर प्लस या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आणि प्लस सेकंडचा स्क्वेअर. म्हणजेच काय ना x² + x + 1 जो क्वाड्रॅटिक आहे. याचे परत फॅक्टर्स पडू शकत नाही कारण की हा स्टँडर्ड फॉर्म आहे. मग दोनच फॅक्टर, एक लिनियर आहे, एक क्वाड्रॅटिक आहे. याचा अर्थ आपल्याला दोनच पार्शल्स मिळणार आहेत. पण त्यासाठी आपल्याला किती कॉन्स्टंट यूज करायला लागतील, 3. कारण की लिनियरसाठी 1 आणि क्वाड्रॅटिकसाठी 2. तर 3 कॉन्स्टंट यूज करून आपण हा पार्शियल फ्रॅक्शन्स कम्प्लीट करू. काय सांगा मग, x² + x + 1 इज इक्वल टू a अपॉन x - 1 प्लस bx + c अपॉन, बघा तुम्हाला आता लक्षात आलं पाहिजे, x² + x + 1. आता पुढं मल्टिप्लाइंग बाय, मी स्टेप्स पटपट करत आहे, तुमच्या लक्षात आल्या पाहिजे त्या. x² + x + 1 ऑन बोथ साइड. काय सांगा, लेफ्ट हँड साईडला 1 येईल, राईट हँड साईडला a च्या गुणाकारात x² + x + 1 येईल, प्लस सेकंड टर्मचा न्यूमरेटर bx + c च्या गुणाकारात फक्त x - 1 येईल. त्याला नंबर 1 घेणार. हा फॅक्टर 0 करायचा असेल तर मला x ची व्हॅल्यू काय चूज करायला गेली 1, जेणेकरून b आणि c ची टर्म 0 होऊन a मिळेल आपल्याला. 1 इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1² + 1 + 1 आणि प्लस ही टोटल टर्म 0 होईल. 1 इज इक्वल टू 1² 1 + 1 + 1 2 + 1 3 3a. a ची व्हॅल्यू किती 1/3. a मिळाला. b आणि c काढायचे असेल तर आपण x ची कोणती व्हॅल्यू यूज करू, कोणती घेतली 0, कारण की 1 ऑलरेडी घेतलेलं आहे, ज्यासाठी a किती आलेला आहे 1/3. मग पुढे इन इक्वेशन 1 लेफ्ट हँड साईडच्या राईट हँड, आपलं इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला 1च आहे, त्यामुळे तो आहे तसा. a ची व्हॅल्यू 1/3 आणि जिथे जिथे x आहे तिथं 0. मग 0 + 0 + 1 येईल, प्लस या ब्रॅकेटमध्ये 0 + c होईल आणि या ब्रॅकेटमध्ये 0 - 1 इज इक्वल टू 1/3, कारण की 0 0 1 ॲडिशन 1 1 इंटू 1/3 1/3. याची c व्हॅल्यू, याची -1, याचा अर्थ -c लेफ्ट आला तर प्लस c होईल आणि 1/3 आहे, हा प्लस वर गेला तर -1. c इज इक्वल टू बघा 3 × 1 3 1 - 3 -2/3. a मिळाला, c मिळाला. आता b काढायची असेल तरी पुन्हा x ची कोणती व्हॅल्यू घेऊ आपण. आता ऑलरेडी 1 आणि 0 घेतले त्यामुळे मी -1 घेतो, चालेल ना? तुम्ही कोणतीही घेऊ शकता, पॉझिटिव्ह सुद्धा घेऊ शकता, म्हणजे 2 3, पण आपण इथं -1 घेऊ. आणि a ची व्हॅल्यू किती आहे 1/3, c ची व्हॅल्यू -2/3. म्हणजे तिन्ही व्हॅल्यू या इक्वेशन 1 मध्ये पुटतो. लेफ्ट हँड साईडला काय 1च आहे, त्यामुळे त्याच्यात काही चेंज होणार नाही. a ची व्हॅल्यू 1/3 इंटू ब्रॅकेट -1चा स्क्वेअर प्लस x म्हणजे प्लस -1 आणि +1, हा ब्रॅकेट कम्प्लीट होईल, प्लस b इंटू x - 1 प्लस c ची व्हॅल्यू -2/3, हा ब्रॅकेट कम्प्लीट होईल. आणि इंटू काय आहे
एक्स मायनस म्हणजे -1 मला थोडंसं कॅल्क्युलेशन 1 इज इक्वल टू 1/3 इंटू ब्रॅकेट -1 स्क्वेअर 1 प्लस मायनस -1 प्लस 1 आणि प्लस इथं बी इंटू -1 मायनस बी आणि -2/3 होईल बघा कारण की प्लस मायनस -2/3 आणि इथं -2 आता 1 इथं +1 ला -1 कॅन्सल होऊन 1/3 येईल मल्टिप्लिकेशन आणि -2 न मायनस बीला मल्टिप्लाय केलं तर +2 येईल आणि मायनस मायनस प्लस 4/3 1 इज इक्वल टू 1/3 प्लस 4/3 5/3 प्लस 2b हा 5/3 फक्त लेफ्ट आला तर -5/3 होईल इज इक्वल टू 2b मग 3 इंटू 1 3 मायनस 5 किती मिळेल आपल्याला -2/3 इज इक्वल टू 2b दोन्ही साईडचा 2 कॅन्सल होईल b ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला -1/3 बघा कॅल्क्युलेशन आणि मग शेवटी रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन काय आहे ते 1/x³ -1 इज इक्वल टू बघा दिलेल्या फ्रॅक्शनचे दोन फॅक्टर्स एक लिनियर फॅक्टर याच्या न्यूमरेटरला एक कॉन्स्टंट a याची व्हॅल्यू 1/3 अपॉन फर्स्ट लिनियर फॅक्टर x -1 प्लस सेकंड क्वाड्रॅटिक फॅक्टर त्याच्या न्यूमरेटरला b आणि c लिनियर फॉर्ममध्ये b ची आणि c ची व्हॅल्यू पुट केली b ची व्हॅल्यू -1/3 c ची व्हॅल्यू -2/3 हा न्यूमरेटर काय होईल -1/3x -2/3 डिवायडेड बाय x² प्लस x प्लस हेच आपलं काय असेल आन्सर असेल. मग केस नंबर 3 लक्षात राहील ना. ओके.